नेली मित्रांनो आपल्या इथे आता सगळं काम झालं जे की पडलं माझ्या पायावर. तर तुम्ही बघू शकता की वारा गिरं किती चालू आहे आणि किती इथे आबाळ येईल मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो शेतात चालू आहे म्हणजे की आपल्या स्वतःच्या वावरात. आणि आपल्या स्वतःच्या वावरात जाताना मित्रांनो आपण घरून भरपूर टायमाचं नाही गेले. आज काही गाडी आपण चालवली नाही मित्रांनो, कारण की तिच्यामध्ये पेट्रोल नाही आहे. खोटं कशाला बोलायचं. तर चला मग आपली अशी काहीतरी कंडिशन चालू आहे की आपल्याला खूप टेन्शन चालू आहे मित्रांनो डोक्यामध्ये. तर चला मग भेटूया शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता भरपूर दिवसानंतर आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आपल्या शेतात येऊन तुम्ही बघू शकता की तसं तसं सगळं सामान तसं तसं पडेल. इकडं कोणी काही करत नाही. तर तुम्ही बघू शकता की आपलं जे इथं आपण झोपलो होतो मित्रांनो 1-1.5 महिना त्या थंडीच्या टायमात. तर बघू शकता की इथं आता वातावरण खूप डेंजर झालेलं आहे. हे पण बनवायचं आहे मित्रांनो आपल्याला एक दिवस. तर चला मग आपल्याला एक काम आहे मित्रांनो काहीतरी. तर चला तुम्हाला भेटतो मी दुसरीकडे गेल्यावर काहीतरी इंटरेस्टिंग करताना. तर मग मित्रांनो आता कपडे किपडे चेंज करून आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता की आता ज्या नळ्या आहे मित्रांनो ह्या ज्या नळ्या दिसतात तुम्हाला, ह्या नळ्या अशा गुंडाळणं चालू आहे. कारण की मित्रांनो आता ऊन तर पुराले खूप. तर ह्या उन्हामध्ये नळ्या आपल्या खराब होतात. सूर्योदय तर बघू शकता आता भरपूर वर इथं आलेले आहेत. आपण जेव्हा शेतात आलो तेव्हा इथं ते आले नव्हते वर. तर मग मित्रांनो चला ह्या पटपट नळ्या गोळा करून घेऊया आणि मग हे सगळं वावर साफसूफ होऊन जातं. इथं इथं काहीच नाही राहत मग. तर चला मग भेटूया नंतर. तर मग मित्रांनो आता आपलं जे काम चालू आहे ते मल्चिंग गोळा करणं आणि नळ्या गोळा करणं म्हणजे की ते सगळं जर झालेलं आहे. मग मित्रांनो आता दुपारचे 2 वाजेच्या आसपास म्हणजे 3 वाजलेत मित्रांनो. 3 वाजता मी चालू डबल म्हटलं शेतामध्ये वापस डबल, कारण की मित्रांनो आपल्याला शिवायची नेट. तर मग तिथं जाऊन पाहूया की किती फाटेल आहे किती नाही आणि किती शिवायची आपल्याला किती नाही हे तर आपल्याला तिथं गेल्यावर समजन. तर चला मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट शेतात गेल्यावर. मित्रांनो आपण आता इतकं लांब चालत आलो होतो ना की काय सांगा तुम्हाला की इथं आपल्याला काय दिसलंय. तुम्हाला दाखवलं तर तुम्ही जरा हैराण असाल. चला मी तुम्हाला दाखवतो एकदा ते झाड. तर मग मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही, हे पळसाचं झाड मित्रांनो. याचा 2-3 प्रकारे आपल्याला उपयोग होतो की मित्रांनो काय मुळे मध्ये का पोळा जो असतो ना तो पोळ्यामध्ये पण याची पानं लई उपयोगी असतात. म्हणजे त्याचे 5 पानं लागतात. आणि होळी जर असली ना मित्रांनो तो होळीमध्ये पण मित्रांनो याच्या फुलाचं मित्रांनो त्याचं पोरं काय करतात मध्ये का त्याचा रंग बनवतात आणि ऑर्गॅनिक असतं हे सगळं. तर चला मग मित्रांनो भेटूया आपल्या डबल शेतात गेल्यावर काही जर इंटरेस्टिंग दिसलं तर मग मित्रांनो आपण आता शेतामध्ये आलतो. इथं येऊन आपल्याला फक्त एक गोष्ट चुकीची सापडली मित्रांनो, कारण की इथं पाणी नाही मित्रांनो प्यायसाठी. आणि पाणी नसलं मित्रांनो प्यायला तर इथं कसं तरी असं होतंय. आणि इकडे बघू शकता की आसपास बी कुठंच पाण्याचा सोर्स नाही आहे. जसं की इथं शेतामध्ये कोणीच नाही आहे. इथं फक्त ज्याचं काम आहे त्याचं शेतामध्ये राहते आणि आजूबाजूला कुठंच पाण्याचं ठिकाणच नाही आहे पाणी प्यायचं. म्हणजे ही विहीर तर माझ्या शेजारची जी विहीर मित्रांनो इथलची ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आणि आपलं जे इथं बोर आहे मित्रांनो ह्यो दिसतो तुम्हाला ह्यो, हा बोर मित्रांनो याला चालू करायला लाईन लागते पण लाईन आपली नाही आहे. लाईन जाईल मित्रांनो, तर ही लई मोठी दुःखाची गोष्ट आहे. तर चला मग आपण लागूया आपल्या कामाला. आपल्या शिवायची नेट हे बघू शकता तुम्ही. आपण सुईद्वारा सगळं घेऊन आलेलो आहे आणि चला भेटूया तुम्हाला शिवताना कशी शिवायची काय हे तुम्हाला मी तर सांगणार. तर मग मित्रांनो एक प्रॉब्लेम आलाय आपल्याला. काय आलाय काय नाही ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आपण जे शिवायला लागलो होतो मित्रांनो ते समजा एक दोरा झाला की त्याला कापायला लागतं मित्रांनो कटर समजा बिलेट लागते. पण आपल्याजवळ ब्लेड पण नाही आणि कटर पण नाही. तर त्याच्यामुळं मी चाललोय मित्रांनो ह्या ढेकळ्या शकतो तुम्ही ढेकळे बंदे आणि तिकडे चाललोय मित्रांनो. तिथं जर ब्लेड असली बरं आहे, नाही तर मग आपल्याला घरी जाणं लागणार आहे. तर चला मग मित्रांनो जाऊया पटकन आणि तिथं पाहूया ब्लेड जर असली तर घेऊया, नाही तर मग घरी जाणं आहे मित्रांनो आपल्याला. चला भेटूया तिथे गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण इथं आलतो आणि इथं तुम्ही बघू शकता की इथं आपण आपल्याला कटर ते सापडलेलं नाहीये. तर मग मित्रांनो अशी काही इथं आपली फजागत चालू आहे. तर चला मग बघूया काहीतरी जुगाड इथं आपल्याला लावणं आहे, नाही तर मग आपलं इथं मित्रांनो आजचा दिवस वाया जाईल. तर चला आपले आपण वावरात जाऊन बघूया कुठं आपल्याला काही सापडतंय का नाही इथं. तर मग मित्रांनो आपल्याला तर कटर काही सापडलेलं नाही. नेट शिवायची आपली तशीच पडलेली आहे. तर मग आपण इथं धुरे दारे इथं साफसूफ करून चालू आहे मित्रांनो आपले. इथं चालू आहे मित्रांनो धुरे जाळणं कार्यक्रम. म्हणजे की आपले जे शेत आहे मित्रांनो ते इथं एकदम पैकी गवत बघू शकता तुम्ही किती होईल इथं. आता हे चाललंय जाळणं हे बघू शकता तुम्ही. तर चला मग एकदा याला पेटू देऊया आणि मग बघूया कुठं जाते कुठं नाही. तर मग मित्रांनो इथं बसून चालू आहे आपलं काम दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो ही सुई आणि दोरा आहे आणि मी आणली मित्रांनो 2 दगड. कारण की काही करायचं म्हणल्यावर, कारण की घरी जर गेलो तर मला मारच खायला लागा नाहीच्या हाताचा. कारण की
मी येले घरी काम होतं मला, घरचं काम पुढून मी शेतात येले हे काम करायसाठी. तर बघू शकता. आणि गलती अशी झाली की मी आता कटरच नाही आणलं. कटर नाही आणलं म्हणल्यावर घरचे असे बोलतात ना की सांगता येत नाही. तर चला मग मित्रांनो, मी घेतो याला पटपट शिवून, नंतर बोलू. तर मग मित्रांनो, इथं आपलं काम आता पूर्णपणे तर झालेलं नाही आहे, थोडंफार राहिलेलं आहे मित्रांनो. तर ते आता आपण उद्या सकाळी इथे येऊन करूया. उद्या सकाळी इथे येऊन मित्रांनो आपल्याला डायरेक्ट इथंच काम काय करायचं आहे काय नाही ते आता उद्या पाहूया आपण. कारण की मित्रांनो आपले नेट शिवायची जी आहे ती फक्त जर राहिली मित्रांनो, थोडी फारच फाटेल होती, जास्त काही फाटेल नव्हती. तर मग मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे की जी नेट फाटेल होती तर ती वाऱ्यानं ताणाच्या ठिकाणी फाटेल होती. म्हणजे की ते मी तुम्हाला एक स्पष्ट उद्या सांगेन. तिथलच्या तिथं असलं ना तिथं स्पष्ट सांगता येते मित्रांनो. तर चला मग मित्रांनो जाऊया घरी, आणि घरी जाऊन बघूया की काय करायचं काय नाही. मित्रांनो टाईम खूप झालेला आहे, 5:45च्या आसपास टाईम झालेला आहे आता. म्हणजे की इथं भरपूर टाईम झालेला आहे. तर चला मग भेटूया. रस्त्यानं काही इंटरेस्टिंग सापडलं तर तिथं, नाही तर तुम्ही बघू शकता की इथे किती आबाळ येले, आणि आबाळ म्हणजे की वारागिरे बी इथं सुटेले. आणि याच्यामध्ये मित्रांनो लग्न ज्याचे असले त्याचे परेशानी असतात. तर काळजी घ्या मित्रांनो. तर बघा किती आबाळ येले, हे नाही मित्रांनो खाली बी इकडे बी आबाळ येले मित्रांनो मरणाचं. तर चला मग आपलं घराला जवळजवळ मित्रांनो आपण चाललो होतो घरी, आणि तुम्ही बघू शकता की केळी कशी हालून राहिली मित्रांनो. कल 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 थांबा मी एकदा तुम्हाला बॅक कॅमेरा. तर तुम्ही बघू शकता की आता हे किती मस्त इथं हालून राहिलेलं आहे मित्रांनो. वारं गिरे किती सुटेले तुम्ही बघू शकता. आणि या वाऱ्यामुळे हे खूप पडून राहिलेले आहे मित्रांनो. हे बघा, झाला वारंच काम वारं करावं लागलं. हे बघा खूप वारं नुकसान आहे मित्रांनो इथं लई मोठी. चला भेटूया घरी गेल्यावर. तर मग मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता घरी आलेलो आहे, आणि आपण चाललो आहे मित्रांनो आता आपल्याला बनवायची मित्रांनो कमल. कमळ म्हणजे की आपल्याला बांधायची मित्रांनो याला एक दुसऱ्या आंब्याच्या झाडाचं फांदी. तर बघूया आपल्या हाताने सक्सेसफुल होतं आहे का नाही. तर आपण पहिले करून बघितलं आहे मित्रांनो, आपलं सक्सेसफुल होईल. तर आता पण आपण बघूया. चला आणूया एक आंब्याची फांदी. कोणत्या आंब्याची आणायची तुम्हाला मी दाखवतो एका व्हिडिओमध्ये. चला जाऊया पटकन तिकडं. मित्रांनो इथं चालू आहे आपल्या पाखरला पाणी टाकणं. कारण की मित्रांनो आता पण खूप सारी इथं पाखर तुम्हाला इथं पाहायला भेटत असेल मित्रांनो. की चला मग जाऊया एकदा पटकन आणि पाणी टाकूया. हे बघू शकता मी पाणी आणलेलं आहे याच्यामध्ये, बघू शकता याच्यामध्ये पाणी टाकणं लागते आपल्याला. तर चला एकदा पटकन पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. हे चिक्कूचं झाड आहे, लई मोठे झाड आहे मित्रांनो. आणि इकडं तर मग मित्रांनो आज दिवसभरचा जो ब्लॉग आहे मित्रांनो तो कसा वाटला कसा नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो. आजचा जो टाईम होईल तो झाला मित्रांनो 7:30 वाजले मित्रांनो. 7:30 वाजेचं वातावरण बघू शकतो तुम्ही की त्याचं कसं येतं. तर मग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही, आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या अशाच एका ब्लॉगमध्ये. उद्या काय आपल्या संग आपल्या जिंदगीत इंटरेस्टिंग होतं आहे काय नाही हे तुम्हाला तर मी उद्या सांगतो. चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये उद्याच्या.